हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जगद्गुरु श्री संत तुकोबाराया सार्थ अभंग गाथा अभंग 2601. मी तव बैसलो धरोनिया आस, न करी उदास पांडुरंगा. नको आता मज दवडू श्रीहरी, मागाया भिकारी झालो दास. सुकेलो कृपेच्या वचनाकारणे, आशा नारायणी पुरवावी. तुका म्हणे एवोनिया देई भेटी, कुरवाळुनी पोटी धरी मज. देवा मी तुझ्या दर्शनाचा ध्यास घेऊन बसलो आहे, मला निराश करू नको. श्रीहरी मी तुझ्या दारी तुझा दास होऊन भिक्षा मागायला आलो आहे, मला दूर हाकलू नको. देवा तुझ्या कृपेचे 4 गोड शब्द ऐकण्याची आशा आहे आणि ती इच्छा नारायणाने पुरवावी. तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठला तू आता ये लवकर भेट आणि कुरवाळून मला पोटाशी धर. 2602. आता तुझे नाम गात असे गीती, मनोनी मानिती लोक मज. अन्न वस्त्र चिंता नाही या पोटाची, वारिली देहाची थोर पीडा. सज्जन संबंधी तुटली उपाधी, रोकडा या बंदी सुटलोसे. घ्यावा घ्यावा कोणी करावा सायास, गेले आशा पाश वारोनिया. तुका म्हणे तुझ कळेल ते आता, कराजी अनंता माय बापा. 2602. आता मी गीत अभंगातून तुझे नाम गात आहे, म्हणून लोक मला संत साधू सज्जन भक्त म्हणून मान सन्मान देतात. माझी अन्न वस्त्राची चिंता नाहीशी झाली, त्या योगे देहासंबंधी मोठे दुःख नाहीसे झाले आहे. माझ्या चित्तातून संबंधाची उपाधी तुटली, त्यामुळे मी बंधनातून मुक्त झालो आहे. देवा माझे आशपाश विसरून गेले, आता देण्या घेण्याचे कष्ट कोणी करावे. तुकाराम महाराज म्हणतात, अनंता माय बापा एवढे सगळे झाले, आता माझ्या बाबतीत तुला जे करायचे ते कर. 2603. काम क्रोध माझे लाविले पाठी, बहुत हिमफुटी झालो देवा. आवरिता तुझे तुझ नावरती, थोर वाटे चित्ती आश्चर्य हे. तुझी या विनोदे आम्हा प्राणसाठी, भयभीत पोटी सदा दुःखी. तुका म्हणे माझ्या कपाळाचा गुण, तुला हासे कोण समर्थासी. 2603. देवा तुम्ही काम क्रोध माझ्या पाठी लावले, म्हणून मी फार कष्टी झालो, खिन्न झालो. तुझ्या प्रयासाने हे आवरत नाही, हे पाहून नवल वाटते. देवा तू विनोदाने सहज म्हणून हे खेळ खेळतो, परंतु आमचे प्राण या खेळात कासावीस होतात. मी सतत भीतिग्रस्त अस्वस्थ होतो, माझ्या प्रारब्धाचा गुण आहे. तू समर्थ असल्याने कोणी हसणार नाही आणि दोष देणार नाही, असे तुकाराम महाराज म्हणतात. 2604. स्वमुखेची तुम्ही सांगा मज सेवा, ऐसे माझे देवा मनोरथ. नेगो आम्ही काही आपल्या उदारे, चित्तवित्त घरे जीवावरी. बोले परस्परे वाढवावे, सुख पहावे श्रीमुख डोळे भरी. तुका म्हणे सत्य बोलतो वचन, करोनी चरण साक्ष तुझे. 2604. देवा आपण स्वमुखाने आमच्या सन्मुख येऊन आपली सेवा प्रत्यक्ष काय करावी हे सांगावे, असे माझे मनोरथ आहे. आम्ही तुम्हाला चित्तवित्त धन द्रव्य समर्पण केले आहे आणि जीवावर उदार होऊन तुम्ही तुला अर्पण केला आहे. देवा तुझ्या माझ्यात काही प्रेमाचे बोलणे व्हावे, त्यामुळे तुम्हाला मला होणारे सुख वाढवावे, तुमचे श्रीमुख डोळे भरून पहावे. तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठला तुझ्या चरणाला साक्षी ठेवून मी हे सत्य वचन बोलतो. 2605. मज अनाथा कारणे करी येणे केशवा, जीवे झुरे तुझसाठी. वाट पोटी पहा तुसे, चित्त रंगले चरणी. तुझ वाचूनी न राहाये, तुका म्हणे कृपावंता. माझी चिंता असावी. 2605. हे केशवा माझ्यासारख्या दीन अनाथाच्या साह्यासाठी लवकर ये, कारण तुझ्या भेटीसाठी तळचित्त तळमळत आहे. मी तुझी प्रतीक्षा करीत आहे, माझे चित्त तुझ्या चरणी रंगले आहे. प्रत्यक्ष भेटी वाचून स्थिर होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुझ्या भक्ती रंगात रंगलेले माझे चित्त तुझ्या दर्शना वाचून स्थिर राहत नाही, ही माझी काळजी तू घ्यावी. 2606. कासया वाचूनी झालो भूमिवार, तुझ्या पायी थार नाही तरी. जाता भले काय डोळ्यांचे काम,
जव पुरुषोत्तम न देखती काय मूक पेव श्वापदांची धाव नित्य तुझे नाव नुच्चारिता तुका म्हणे आता पांडुरंगा विन न वाचता क्षण जीव भला विठ्ठला तुझ्या पायी आश्रय लाभत नसेल तर हा देह या भूमीला व्यर्थ ओझे आहे. हे डोळे विठ्ठलाला तर भरो पाहत नसतील ते गेलेले बरे. हे मुख हरिनाम घेत नसेल तर ते केवळ धान्य साठवण्यासाठी असलेले कोठार किंवा अमंगळ श्वापदाचे घर म्हटले पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात पांडुरंगाच्या स्मरणा वाचून एक क्षण जगण्यापेक्षा हा जीव गेलेला बरा. 2607 नको मज ताठा अभिमान तुझ विनक्षीण होतो जीव दुर्धर हे माया न होय सुटका वैकुंठ नायका सोडवी मज तुका म्हणे तुझे झालिया दरुशन मग निवारण होईल सर्व. 2608 चाल घरा उभा राहे नारायणा ठेवू दे चरणावरी माथा वेळोवेळा देई क्षेम अलिंगन करी अवलोकन कृपा दृष्टी प्रक्षाळू दे पाय बैस माझ घरी चित्त स्थिर करी पांडुरंगा आहे त्या संचिते करविन भोजन कायन जेऊसी करीसी आता करुणा करे नाही कळो दिले वर्म धुरी होता भ्रम कोण वारी तुका म्हणे आता आवडीच्या सत्ता बोलिलो अनंता करविन ते. 2608 नारायणा जरा थांब आणि ऐक माझ्या घराकडे चाल आणि तुझ्या चरणावर माझे मस्तक मला ठेवू दे. देवा भेट दिल्यावर वारंवार मला क्षेम आलिंगन दे. माझ्याकडे कृपादृष्टीने पहा देवा मला तुझे पाय प्रक्षाळू दे. माझे चित्त तुझ्या ठाई स्थिर कर. या सेवकाच्या घरी संचिताने जे उपलब्ध असेल त्याचे मी तुला भोजन करीन. तुला भोजन न करू कसे चालेल? त्याशिवाय तुझी सुटका होणार नाही. देवा करुणा करा. तुमच्या भक्तीचे रहस्य तुम्ही सांगितले नाही तर आम्ही तुम्हाला कसे प्राप्त होणार? त्याचे विषयीचा भ्रम कोण निवारण करणार? तुकाराम महाराज म्हणतात आता मी माझ्या आवडीच्या सत्तेने बोललो परंतु मी जे बोलतो ते तुझ्या हातून करवीन. 2609 ज्याच्या घरी देव येतो त्याची खून म्हणजे 2609 देवाची ते खून आला ज्याच्या घरा त्याचे पडे चिरा संसारासी देवाची ते खून करावे वाटोळे आपणा वेगळे राहो नेदी देवाची ते खून गुंतो नेदी आशा ममतेच्या पाशा शिवो नेदी देवाची ते खून करावे तोंडाळ आणि सकळ जग हरी देवाची ते खून झाला ज्यासी संग त्याचा झाला भंग मनुष्यपणा देवाची ते खून गुंतो नेदी वाचा लागो असत्याचा मळ नेदी पहा देवे तेची बळकाविले स्थळ तुक्यांपे सकळ चिन्हे त्यांची. ज्याच्या घरी देव येतो त्याची खून म्हणजे त्याच्या मनुष्यपणाला तडा जातो, संसाराचे वाटोळे होते. देव ज्याच्या घरी आला त्याची दुसरी खून म्हणजे त्याची विल्हेवाट लावावी, संसाराची परवड करावी. देव घरी आला की तो कुठल्याही आशेत न गुंता संसाराच्या ममतेचे पाशही तोडून टाकतो. देव घरी आल्याची खून म्हणजे त्याच्या संगतीत मनुष्य दशा जाऊन तो देव रूपाला प्राप्त होतो. देव घरी आला याची खून म्हणजे देवाच्या संगतीने मनुष्यपण जाऊन तो असामान्य होतो. देव घरी आल्यावर त्याची वाचा नामस्मरणात गुंतून राहते, त्यामुळे असत्याचा मळ वाणीला लागत नाही. तुकाराम महाराज म्हणतात माझ्या अंतकरणातील घरात देवाने आपले स्थान बळकावले. तुकयाच्या घरात त्याच्या सर्व खुणा उमटल्या कारण देव त्याच्या घरी आला. 2610 अनंताचे मुखी होसील गाईला अमुप विठ्ठला दास तुम्हा माझे कोठे आले होईल विचारा तरीच अवेरा योग्य झालो सर्व काळ तुम्ही असाजी संपन्न चतुरा नारायण शिरोमणी तुका म्हणे असे कलियुगींचे जीव तरी नये किव बहुपापी. 2610 विठ्ठला तुझे कीर्तिगान करणारी अनेक मुखे आहेत, तसेच तुझे गणित अगणित दास आहेत. एवढ्या थोर भक्तांच्या मेळ्यात माझ्यासारख्या दीन भक्तांकडे कोण पाहणार?
माझ्याकडे दुर्लक्ष झाले नारायण तुम्ही सदा सर्व काळ वैभव संपन्न सर्व गुण संपन्न आहात. तुकाराम महाराज म्हणतात, देवा या कलियुगातील सर्व जीव पापी अभागी आहेत, त्यामुळे देवाला त्यांची दया येत नाही. 2611. न करावी चिंता भय न धरावे सर्वथा, दासासा हे नारायण होय रक्षिता आपण. न लगे परिहार काही योजावे उत्तर, न धरावी शंका नये बोलो म्हणे तुका. 2611. आपल्या कल्याणाची चिंता अथवा होईल की नाही असे भय मनात धरू नये. आपण विठ्ठलाचे दास होऊन राहावे, कारण विठ्ठल त्याच्या दासांना सहाय्य करतो आणि त्याच्या रक्षणाकरिता आपण स्वतः उभा राहतो. आपल्या हातून घडलेल्या पापाचे निरसन करण्यासाठी काही उपाय करावे लागत नाही. माझ्या पापाचे निरसन कर असे शब्द जुळवून म्हणावे लागत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, लोक हो, माझ्या बोलाविषयी शंका घेऊ नका, आपल्या मनीचे बोलून उघड करू नका. 2612. भांडवल माझे लटिकियाचे गाठी, उदी मासी तुटी यावी हेची. कैसी तुझी वाट पाहो कोण्या तोंडे, भोवताले भांडे गर्भवास. बहुखानीची या रंगलोसे रंगे, सुष्ट दुष्ट अंगे धरोनिया. बहुतांचे बहु पालटलो साळे, बहु आला काळे रंग अंगा. उकलुनी न ए दाविता अंतर, घडीचा पदर सारोनिया. तुका म्हणे आता करी गोळ्यासाठी, आपणा पालटी संगे देवा. 2612. ज्यामुळे धंद्यामध्ये तोटा होईल असे खोटे नाशवंत भांडवल माझ्या संग्रही आहे. तुझ्या दर्शनाची आस घेऊन मी कोणत्या तोंडाने तुझी वाट पाहू. माझ्या भोवती गर्भवासाचे दुःख फिरते आहे. देवा 4 प्रकारच्या देहाच्या चांगल्या वाईट रंगात रंगलो, कधी सुष्ट कधी दुष्ट सोंगे धरली. अगणित जीवाच्या संगतीत पुष्कळ काळ राहिल्यामुळे त्याचे विविध स्वभाव गुण माझ्या ठाई चिकटले. त्यामुळे मी अंतर्बाह्य रंगून गेलो, वेगळा झालो. भरजरी साडीचा पदर बाजूला करून घडी उकलून दाखवता येत नाही, त्याप्रमाणे या नश्वर देहाचा अडसर दूर करून हृदयातील आपले स्वरूप मला दाखवा. तुकाराम महाराज म्हणतात. 2613. संत संगती न करावा वास, एखादे गुण दोष अंगा येती. मग तया दोषा नाही परिहार, होय अपहार सुकृताचा. तुका म्हणे नमस्कारावे दुरून, अंतरी धरून राहो रूप. 2613. संतांच्या संगतीत अखंड वास करू नये, कारण त्यांच्या अंगीचा एखादा गुणदोष आपल्या अंगी चिकटतो. मग त्या दोषाचे निर्मूलन करण्याचा उपाय आपल्याकडे नाही आणि आपल्या पुण्यसंचयाचा क्षय होतो. तुकाराम महाराज म्हणतात, संतांना लांबून नमस्कार करावा आणि विठ्ठलाचे रूप अंतरी धरून असावे. 2614. जे ज्याचे जेवण तेची याचकासी दान, आता जाऊ चोजवीत. जे ते वसतील संत होती धाली पोटे, मागे उरली उच्चिष्टे. तुका म्हणे धाव पुढे खुंटईल हाव. आपण जे भोजन म्हणून भक्षण करतो तेच अन्न याचकाला दान द्यावे लागते. आता संतांच्या सहवासात क्षणभर मिळेल म्हणून त्यांना शोधित जाऊ, कारण तेथे भक्तिमृताचे जीवन मिळेल. संत हरिनाम चिंतन करून तृप्त झाले आहेत, त्याचा उच्चिष्टाचा लाभ घेऊन विना कष्ट लाभ मिळेल. तुकाराम महाराज म्हणतात, त्या भोजनाच्या प्राप्तीने तृप्त होऊन सर्व आशा नष्ट होतील. संसारात काही मिळवायचे हा हव्यास थांबेल. जन्म मृत्यूचे चक्रातून मुक्तता होईल. 2615. धरावा तो बरा ठाव वसतीचा थारा, निजलिया जागविती निज पुरवणी देती. एक व्यवसाव त्यांचा संग त्यांचा जीव, हिते कळे हित ग्वाही एक एका चित्त. विषमाचे काही आडतया एक नाही, तुका म्हणे बरी घरा येतील त्या परी. संतांचे वास्तव असलेल्या स्थानाच्या आधाराने राहावे हे योग्य आहे. जीवाला परमात्म्याच्या स्वरूपाविषयीच्या भ्रमनिद्रेतून संत जागृत करतात, खरे ज्ञान देतात. ज्यांचा आणि आपला व्यवसाय एकच आहे त्याचीच संगती करावी. परस्पराच्या साहाय्याने एकमेकाचे हित साध्य करता येते. हा व्यवहार दोघांचे चित्त साक्ष देते. त्याच्या ठिकाणी कोणतीही विषमता विरोध करीत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, असे शुद्ध अंतकरणाचे संत सोबती होऊन
आपल्या घरी आले तर बरे होईल. 2616. ज्याचे धन वित्त संपत्ती सर्व काही पांडुरंग चरणी, त्यांची या चरणा माझे दंडवत. ज्यांचे धनवित्त पांडुरंग ते माझा जीव पावला विसावा. मनवनी हावा भुरलोसे चरणीचे रज लावीन कपाळा. जी पदे रावळा सोयी जाती आणि कती भाग्य येते कुरवंडी. करोनिया सांडी इंद्रा ऐसी वैष्णवांचे घरी देवाची वसती. विश्वास हा चित्ती सर्व भावे. तुका म्हणे सखे हरीचे जे दास, आता पुढे आस तुझी नाही. 2616. ज्याचे धन वित्त संपत्ती सर्व काही पांडुरंग चरणी आहे, त्याचे चरणावर माझे दंडवत असो. त्या ठिकाणी माझ्या जीवाला विसावा मिळावा म्हणून मला त्याचा ध्यास लागला. जी पावले रावळाच्या रस्त्याने जात आहे त्याची चरण धूळ मी मस्तकी धारण करीन. इतर भाग्य इंद्रांच्या ऐश्वर्या एवढी असली तर मी या भाग्यावरून ओवाळून टाकेन. देवाचा सहवास वैष्णवांच्या घरी असतो हा विश्वास सत्यभावाने माझ्या मनी वस्तू आहे. तुकाराम महाराज म्हणतात, जे हरीचे दास आहेत ते माझे सखे सज्जन आहेत. आता यापुढे दुसरी कसलीही आस नाही. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.